जय जय पांडुरंग हरी बुद्ध विटेवरी या चॅनलवर मी आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे। आज आपण कबीरवाणी ही एक मालिका चालू केलेली आहे आणि त्या माध्यमातून श्री संत कबीर महाराजांचे दोहे आणि त्याचं विश्लेषण मी माझ्या मोडक्या तोडक्या शब्दात करीत आहे। कारण आता माझे शब्द जे आहेत ते स्पष्ट उमटत नाहीत, ते वयाचा दोष आहे। असो, माझ्या कार्यक्रमाला मी सुरुवात करतो। तर कबीर महाराज काय सांगतात, काय माणसाने काय माणसं सवय असते, अरे बाळ्या हे काम कर की, तर तो काय म्हणतो, थांबा जरा थोडं, पुन्हा करीन की, थोड्या वेळाने करीन की। असे म्हणजे काम पुढे ढकलणारी खूप असतात। त्याला सांगितलं का नाही, जा लवकर पेरणी करून ये, तर तो निमित्त सांगणार। म्हणजे जे आलसी माणसं आहेत ना, ते निमित्त सांगतात कुठल्याही कामाचं, किंवा कारण शोधणे। सगळ्यात उत्कृष्ट शब्द कुठला, कारण शोधायचं। हे काम करणारे पोरं हो, मग ते काहीतरी कारण शोधायचं जे तुम्हाला पटो न पटो, पण त्याचं थाप मारण्याचं मात्र एक नंबरचं हाकून धरणार नाही। कुठलाही सांगा का तात्काळ काम, त्याचं उत्तर तयारच आहे। जसं काय त्याने त्याचं देह जो बनवलेला आहे तो नकारार्थी देह बनवलेला आहे। शब्द जर एका खालीवर होत असतील कदाचित वयाचा परिणाम आहे, असू द्या। तर सांगायचं काय की जे तुम्हाला काम करायचंय ना ते तात्काळ करावं लागतं। त्या चाल ढकल करून जमत नाही, कारण काळ हा पुढे पुढे जात असतो। तुम्ही मग त्याच्या मागं, तुम्ही आम्ही त्याच्या मागं धावत असतो। काळ पुढे सरकतो, तो त्याच्या गतीने चालतो। आपण त्याचे मुकाबला करू शकत नाही, परंतु ज्यावेळी एखादी वेळ आपल्यापासून जाते त्यावेळी तरी कमीत कमी त्या वेळेचा सदुपयोग तुम्ही तात्काळ करायला हवाय, संधी सोडता कामा नये। आणि हेच तत्वज्ञान श्री संत कबीर महाराजांनी आपल्या दोहामध्ये घातलेला आहे, अभंगामध्ये लिहिलेला आहे। तर तोच अभंग आपण इथं पाहतो आहोत। म्हणजे इथं काय केलंय, आळसाला भी आळशा माणसाला देखील तंबी दिलेली आहे थोडक्यात। आता मी पटकन घेतो, मी जे वर लिहिलेली भाषा आहे ती पाली लिपी आहे। माझ्या अनेक मित्रांनी किंवा अनेक माझ्या विद्यार्थ्यांनी मला सांगितलं, तर गुरुजी तुम्ही मराठी अक्षर लिहाल, देवनागरी अक्षर लिहाल, पण त्या अक्षराच्या बरोबर पाली अक्षर लिहा, जेणेकरून ते आम्हालाही व्यवस्थित वाचता येतील। बरोबर आहे, ठीक आहे, चला। काल करे सो आज कर, आमची दांडी अशी मोडकी तुरटीची काडी घेतली। काल म्हणजे कल, ते अवधी भाषेमध्ये श्री संत कबीर महाराजांचे जे अभंग आहेत ना ते अवधी भाषेत, थोडीशी भोजपुरी भाषेमध्ये असतात, म्हणून ते समजायला सोपं असतं। एकच आपली मराठी भाषा, जशी आपण अहिराणी भाषा म्हणतो, वैदर्भीय भाषा म्हणतो, नागपूरची वेगळी, पंढरपूरची वेगळी, कोल्हापूरची वेगळी, सांगलीची वेगळी, सोलापूरची वेगळी, नगरची वेगळी, नाही का, खानदेशी वेगळी, मानदेशी वेगळी। हे मराठी भाषा मराठीच, पण वळणं वेगवेगळी। तसं कबीर महाराजांची जी भाषा शैली आहे ती अयोध्या म्हणजे अयोध्या या प्रांतामध्ये ती बोलली जाते। आता अयोध्या नाव का आठवलं माहिती आहे तुम्हाला? उद्या 22 तारखेला अयोध्येला प्रभू श्री रामचंद्रांचं आगमन होत आहे। माझे सर्व बांधवांना नम्र विनंती आहे की या दिवसाचं आगमन, या दिवसाचं जे आगमन होणार आहे त्याचं स्वागत मोठ्या आनंदाने करा, मोठ्या आनंदाने करा। कारण प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये 22 तारखेला येत आहेत। वास्तविक पाहता त्यांनी अयोध्या सोडलेली नसते, पण आपल्या भाविकांची एक ती कल्पना असते की 22 तारखेला प्रभू रामचंद्राचं आगमन होत आहे। म्हणजे काय की प्रभू रामचंद्राचं जे मंदिर होतं ते मंदिरच्या ठिकाणी एका बादशहानं, बाबर नावाच्या बादशहानं पाडून टाकलं आणि त्या ठिकाणी एक मस्जिद उभा केली। वास्तविक पाहता हे त्यानं जे केले ते अत्यंत चुकीचं आहे, आपण ते समर्थन करू शकत नाही। ते त्यांनी त्याच्या धर्माविरुद्ध, त्याच्या धर्मासारखं केलं असेल,
पण आपल्या धर्माचे ते विरुद्ध काम होतं. कारण आमच्या प्रभू रामचंद्रांचं मंदिर पाडलं आणि त्या ठिकाणी बाबरी मस्जिद उभं केली. मग काय झालं? अहो काळ काय थांबवतो का बरं? आज ना उद्या न्याय मिळालाच ना प्रभू रामचंद्राला. तो मिळाला तब्बल 550 वर्षानं. आणि आपल्या माननीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या कृपेनं म्हणा, आता कृपत म्हणूया आपण, कारण इतके पंतप्रधान झाले, त्यांनी कुणी मंदिराचा प्रश्न उपस्थित केला नव्हता. पण आमच्या मोदी साहेबांनी ते केला, पण संकल्प केला. आता मंदिर थाटावाटात उभा राहिले. आता आमचे काही शंकराचार्य जर नाराज आहेत की बाबा मंदिराचं काम अपूर्ण आहे, त्याच्यामुळं कलशरोहन झाल्याशिवाय मंदिर बांधकाम पूर्ण होत नाही. तरीही माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी एक 22 तारखेचा मुहूर्त निवडला. आता काय निवडला, कसा निवडला, राजकारण आहे का मतकारण आहे का निवडणूक कारण आहे? काय घेणं आपल्या देशामध्ये जायचंय? आपण काय म्हणतो, मंदिर उभारलंय ना, आता भगवंताची पूजा होणार आहे ना, भगवंताचं आगमन होत आहे ना, मग तो ना आपण हेमाट शिमाट करण्यापेक्षा प्रभू रामचंद्राचं आपण स्वागत करूया. हल्ल उर्षोत काय मला बोलता येत नाही हो, आता वय बी ढळलंय ना. काल करे सो आज कर, आज करे सो अब. प्रत्येक अक्षर काय वाचून दावीत ना, मला एकटी काय नेट पुरत नाही. पल मे परलय, प्रलय विनाश पावणे पृथ्वीचा. पल मे परलय होएगी, होएगा पाहिजे, पण कबीर महाराजांच्या लेखामध्येच गी हा शब्द आलेला. हा गी वास्तविक गी हा शब्द स्त्रीलिंग आहे आणि परलय हा शब्द पुल्लिंग आहे. चला, फिर तू करेगा कब. अरे मग तू कधी करणार नाहीस? कोण म्हणतोय? कबीरा म्हणतोय. कोणाला म्हणतोय? कबीरालाच म्हणतोय. हे लक्षात घ्या, कबीराची भाषा एक प्रकारची. कबीर हा दुसऱ्याला सांगत नाही, कबीर हा कबीराला बोलतोय. आणि तो कबीर कोण असतो? तर तुम्ही आम्ही जनता. कबीर या शब्दाचाच अर्थ एक ज्याला आपण प्रज्ञावान म्हणतो, ज्ञानी म्हणतो, ज्ञानदेव म्हणतो, ज्ञानेश्वर म्हणतो, बुद्ध म्हणतो, तर हा कबीराचा अर्थ प्रज्ञावान असा आहे. एक सांगितलं जातं की ज्यावेळी कबीर साहेब सापडले होते आणि कबीर साहेब लहान मुलाच्या अवस्थेमध्ये सापडले निर्वाणी निमाला, त्यावेळी त्याचं नाव काय ठेवायचं हा ज्यावेळी वाद निर्माण झाला होता, त्यावेळी त्यांनी ही मंडळी सगळी मौलवीकडे गेली. कारण निमू आणि निमा हे दोघं मुस्लिम दाम्पत्य होते. त्याच्यामुळं निरू आणि निमानं काय केलं, मौलवीची मदत घ्यायला ठरवलं. मौलवीने काय केलं, कुराण उघडलं. कुराणात काय निघालं, कबीर 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 कबीर. नाव गाव ठेवावं, कबीर कबीर कबीर. कबीर म्हणजे काय? तर कबीर म्हणजे प्रज्ञावंत. कबीर म्हणजे प्रज्ञावंत. पण कबीर हा एकवचनी शब्द जरी असला तर कबीर हा बहुवचनी शब्द आहे. आणि कबीर याचा अर्थ समस्त प्रज्ञावान मंडळी, समस्त प्रज्ञावान मंडळी असा त्याचा आपण अर्थ धरूया. म्हणून मी सांगतो इथं काय की कबीर हा कबीराला सांगतो, म्हणजे तो कबीर ह्या कबीराला सांगतो, मला सांगतो, तुम्हाला सांगतो. हे कार्यक्रम जे पाहतात ना या सर्वांना सांगतो, हे सगळे कबीरच आहेत. बाबानं अर्थ सांगतो, फिर तू करेगा कब कबीरा, फिर तू करेगा कब. आता याच्या वाच्यार्थ सांगतो, थोडक्यात वाच्यार्थ सांगतो का. जे काम तुम्हाला उद्याच करायचंय, तुमच्या मनात काय आलंय, अमुक तमुक काम उद्या करेन की. अरे पेरणीचं काम उद्या करेन की. येऊ देऊ काम उद्या करेन की. अरे राम नाम घ्यायचं काम उद्या करू की. अरे पांडुरंगाच्या नामाचं उच्चारण करण्याचं काम उद्या करू की. हे उद्या उद्या काय लावले, हे अजिबात चालणार नाही. अरे कल करे सो आज कर, आज आत्ता कर, आज कर, आज कर. हो, उद्याचा काय भरोसा, उद्याचा काय भरोसा. उद्या उगवेल ना उगवेल तुझ्यासाठी. काय सांगतोस? जे उद्याचं सोचलं ना तू, सोचतोस ना ते तू काय कर, ते काम तू आजच कर. बर मी म्हणलं हो कबीरा माझं काम मी आज करून, तर कबीरा लगेच रागवताना काय म्हणतात, हे कबीरा
उद्याचं काम तू आज कर, याचा अर्थ आजचं काम तू आत्ता कर, तात्काळ कर, ताबडतोब कर, मनात आलेलं कर. हो, कल करे सो आज आणि आज करे सो अब. चालू घडीला अरे काय सांगावं कबीरा, पलमे परले होएगा रे, परले पलमे क्षणात. आपण घेतो तो श्वास, सोडतो तो श्वास, या दोन श्वासामध्ये एका पलाचा अंतर आहे आणि या एका पलाच्या अंतरामध्ये तुझाच परलय झालं तर या पृथ्वीचा नाश झाला तर पलमे परलय होएगी. अरे एका क्षणामध्ये परलय झाला तर, तुझा नाश झाला तर, पृथ्वीचा नाश झाला तर कबीरा तुझं अस्तित्व या पृथ्वीवरून संपलं तर मग काय करशील रे बाबा तू? फिर तू क्या करेगा कबीरा, तू क्या करेगा? इसलिए कल करे सो आज कर आणि आज करायचं काम तू आताच्या आता तात्काळ कर, कारण पलमे परले होईल. अरे क्षणात विनाश होईल, तुझा विनाश होईल, तुझ्या संकल्पाचा विनाश होईल. त्याच्यामुळे तू मग हे तू काय मग तुझा जर परले झाला, तुझा जर विनाश झाला, तू जर झाला, मग काय करणार आहेस तू? काय करणार आहेस बाबा? म्हणून कबीरा तू फिर करेगा कब, हे काम तू कधी करणार आहेस? तुला ते तात्काळ करायचे. आणि म्हणून आमचे संत तुकाराम महाराज देखील या ठिकाणी काय सांगतात, हे झालं आमचे कबीर महाराजांचं. कारण मी बोलतानाच बोललेलो आहे की कबीर महाराजांच्या दोहाचा कबीर महाराजांच्या दोहाचा मी जो संबंध जोडणार आहे तो धम्मपदालाही जोडणार आहे आणि माझ्या श्री संतांच्या अभंगाला देखील जोडणार आहे बाळांनो. म्हणून तुकाराम महाराज या ठिकाणी काय म्हणतात, थोडं थांबा बाळांनो, जरा जरा हे मग आमचे तुकाराम महाराज काय कवी आहेत काय? ते काय मागे सरतील? कबीराच्या खांद्याला खांदा चालू लागणारा आमचा परमेश्वर, आमचा पांडुरंगाची साथ असणारा आमचा संत समाज मागे कसा पडेल? कारण कबीर ही आणि आमचा नामदेव हे जवळजवळ एक थोडासा फरक असेल ना, फरक आहे मला काय, कारण नामदेवांचा काळ हा देखील 13व्या शतकातला, कबीराचा काळ हा 14व्या शतकातला. हा म्हणजे नामदेवांच्या सुद्धा विचारांचा प्रभाव आमच्या कबीरांच्या दोहावर अभंगावर पडलेला आहे. म्हणून या ठिकाणी एक 2 मिनिटात सांगतोय, माझा टाइम बी संपत आलाय. सारा सारे विचार करा उठाउठी. पहा तुकाराम महाराज काय म्हणतात, सारा सारे विचार करा उठाउठी. सार असार याचा विचार कर आणि विचार कर खरं किती खोटं किती. यार तू लवकर उठाउठी म्हणजे लवकर कर, तात्काळ कर, पटकन. काय तुझा निर्णय असेल तर तू घेऊन टाक. सारा सारा विचार करा उठाउठी, कारण नामधारा कंठी विठोबाचे. पांडुरंगाचं नाव तुझ्या गळ्यात घे अगोदर, तुझ्या कंठात घे, तुझ्या मुखात घे, तुझ्या अंतःकरणात घे, तुझ्या मनात घे, पण पटकन कर. का पटकन कर का पटकन कर म्हणतात इथं? कारण तयाच्या चिंतने निरसेल संकट. कारण तुझ्यावर जे संकट येणार आहे, तुझा जो प्रलय होणार आहे, हे काय सांगतात इथं, पलमे प्रलय हो येगी. जो तुझा प्रलय होणार आहे, तुझा जो विनाश होणार आहे, आणि तू जर गचकलास तर झालं का? मग पांडुरंगाचं नाव घ्यायचं राहिलं का तसंच? म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, अरे सारा सारा विचार करा उठी, नामधारा कंठी विठोबाचे. कारण पल में परले होए जाएगा, फिर तू करेगा क्या? तू काय करशील बाबा? अरे या देवाच्या पांडुरंगाच्या नामस्मरणानं काय होणार आहे, तर तू हा भव सिंधू तरुण जाणार आहेस. आणि म्हणून जन्मुनिया कुळी, कुणाच्या जन्मुनिया कुळी वाचे स्मरे, जन्मुनिया कुळी वाचे स्मरे. आणि काय स्मरे? देवाचं नाव घ्यायचं, पांडुरंगाचं नाव घ्यायचं, रामाचं नाव घ्यायचं. जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम,
जन्मुनिया कुळी वाचे स्मराना राम, जन्मुनिया कुळी वाचे स्मरा राम, दरिहा नेमी अहरनिसी, धरी हाच नेम अहरनेसी, तुका म्हणे कोटी कुळे ते पुनीत, तुका म्हणे कोटी कुळे ते पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे, भावे गाता गीत विठोबाचे, भावे गाता गीत विठोबाचे। जय जय पांडुरंग हरी, नमो बुद्धाय, नमो भीमाय, जय भीम। सर्वांना सुख लाभो। आणि लक्षात ठेवा, बुद्ध विटेवर याला आपण एक धम्मदानाच्या स्वरूपातून आर्थिक मदत देखील करावी। बुद्ध विटेवरी या चॅनल आपण सबस्क्राईब करावे। जय भीम, जय भीम, जय भीम।